मित्रांनो, नमस्कार. मी सतीश नाडगवडा. माझे सर्व सहकारी अभय सातपुते, कुपवाड, सांगली, अजय अरदवाड, लातूर, अमोल सोनवणे, नाशिक, किशोर ठाकूर, नाशिक, रवींद्र गिरी, धामणगाव रेल्वे, अमरावती, परशुरामजी डवरी, कराड, सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे, नागपूर. माझे तंत्रज्ञही संजय हंडोरे आणि अवी व प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपले आम्ही शिक्षकेतर या मंचावर मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्र, सगळ्यात पहिल्यांदा आपण जो उदंड प्रतिसाद दिलात, संपर्क साधलात आणि व्हिडिओचं स्वागत केलं, याबद्दल आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. आपण या पुढचेही व्हिडिओ बघून आपल्या पसंतीनुसार त्या आपल्या मित्र परिवारात सादर कराल याची मला खात्री आहे. त्याकरता विनंती करून एक गोष्ट नमूद करतो. काही काळे पिवळे चष्मे घातलेले असतात, त्यांनी व्हिडिओ आणि माझ्यावर सुद्धा काही टीका केली आहे. परंतु असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. तर हे जे निंदक आहेत हे माझ्या घरातलेच आहेत असं मी समजतो. त्यांचंही स्वागत करतो, कारण त्याच्याशिवाय आपला प्रवास सुखाचा होणार नाही. याकरता त्यांचंही स्वागत करून मी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. आपला आजचा विषय मी घेतलाय तो आहे संच मान्यता आणि शिक्षकेतर. खरं संच मान्यतेमध्ये शिक्षकेतर असतात, परंतु आणि शिक्षकेतर म्हणण्याचा उद्देश थोडासा वेगळा आहे. आपण सर्वप्रथम संच मान्यता या विषयावरती बोलू. मित्र, संच मान्यता म्हणजे आपल्या शाळेतील जी शिक्षकांची किंवा संपूर्ण शालेय प्रशासनाची व्यवस्था आहे त्याकरता आवश्यक असणारे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर या सगळ्यांची जी पद आहेत त्या पदांच्या करता संच मान्यता ही दिशादर्शक असते, आवश्यक असते. संच मान्यतेची सुरुवात साधारणतः 73-74च्या वर्षापासून सुरू झाली. प्रारंभीच्या काळामध्ये या संच मान्यतेचं स्वरूप आजच्या एवढं बिकट आणि किचकट नव्हतं. सोपे ठोकताळे होते, सोपी गणितं होती आणि सोपी कार्यपद्धती होती. त्याचं कारण असं होतं की माध्यमिक शाळा संहिता, या माध्यमिक शाळा संहितेमध्ये विषयाचे तास, विद्यार्थी संख्येनुसार वर्ग, वर्गानुसार विषयांचे तास आणि त्या तासिकांच्या नियोजनानुसार लागणारे प्रशिक्षित पदवीधर आणि प्रशिक्षित अपदवीधर या शिक्षकांची संख्या हा विषय त्यावेळेला महत्वाचा होता. आणि विद्यार्थी संख्येवरती आणि वर्गसंख्येवरती मुख्याध्यापकांचं आणि उपमुख्याध्यापकांचं तसंच पर्यवेक्षकांचं पदनिश्चिती होत असे. कालांतराने याच्यात बदल झाला. तो नवीन अभ्यासक्रमाची योजना 75 साली आल्यानंतर विशेषत्वाने या संच मान्यतेला महत्व आलं. कारण 75च्या आधी 5वी ते 11वीचे वर्ग होते आणि 11वीचे वर्ग बंद झाले नवीन अभ्यासक्रमानुसार. त्यामुळे त्या वर्गांकरता शिक्षक हा पहिल्यांदा अतिरिक्त ठरला गेला. आणि त्यावेळेला प्रचलित असलेल्या माध्यमिक शाळा संहितेमधील शिक्षक अतिरिक्त ठरविणे व त्यांचे समायोजन या करताची नियमावली त्या संहितेमध्ये होती आणि आहे. 1981ला महाराष्ट्र राज्य खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली 1981 हे शिक्षण कायदा 1977 वर आधारित नियमावलीची पुस्तिका अंमलात आली, सुरू झाली
आणि मग या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जास्त काटेकोरपणा यायला लागला. तत्पूर्वीच्या काळात साधारणतः 1980च्या सुमारास विशेष शिक्षक यांचं पद हे मंजूर शिक्षकांच्या विरोधात मान्य होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये चित्रकला, संगीत आणि व्यायाम या विशेष शिक्षकांचा समावेश त्यावेळेला करण्यात आला. त्याचा फायदाही त्या त्या वेळच्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि होतोय. परंतु अलीकडच्या काळामध्ये या विशेष शिक्षकांचं स्थान ते राहिलेलं नाही. कारण आता शिक्षक जरी वर्गावर मंजूर होत असला तरी त्यांचं प्रमाण मात्र बदललंय. माझ्या आठवणीनुसार पूर्वीच्या काळामध्ये 5 ते 7 या वर्गांना शिक्षक मंजूर करताना एका वर्गाला 1.3 याप्रमाणे शिक्षकांची संख्या परिगणित केली जायची आणि या होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येच्या 25% शिक्षक हा प्रशिक्षित पदवीधर असावा अशी अट होती. आता प्रशिक्षित पदवीधर असावा 25% हा जो भाग आहे, यामध्ये BA STC, त्याला D.Ed नव्हतं, BA STC चालत असत. त्यावेळेला म्हणजे या वर्गांना 5 ते 7च्या वर्गांना शिकवण्याकरता 25% या BA STCची म्हणजे आजच्या काळात BA D.Edची नेमणूक करता येत असे. आता हे जे 25% असायचे, या 25%च्या 25% प्रशिक्षित सायन्स विज्ञान प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असणं आवश्यक होतं. तासिकांच्या रचनेनुसार हे मी तुम्हाला शालेय वेळापत्रकाच्या दृष्टिकोनातून सांगतोय. तेव्हा असं एवढी विस्ताराची काय गरज आहे? आपण ज्या मुद्द्यावर आज येत आहोत त्याकरता आपण हा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 8 ते 10 या वर्गांचा संच मान्यतेचा विषय पुढे आला. हा विषय घेताना एका वर्गाला 1.5 याप्रमाणे शिक्षकांची संख्या मंजूर होत असे. त्यामुळे हे जी सर्व शिक्षकांची संख्या मंजूर होत होती, त्यामुळे शालेय व्यवस्थापनाचा भाग अत्यंत सुकर होता. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते सर्व सोयीचं होतं आणि त्यामुळे वर्गावरती शिक्षक नाहीत अशी परिस्थिती खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमध्ये कधीही नव्हती. याचं कारण ही पद्धती होऊन त्यानुसार शिक्षक वर्ग मान्य होत असे. आता मुख्याध्यापकाचं पद, उपमुख्याध्यापक प्रवेश हा विषय पण घ्यायला नको, परंतु साधारणतः 10 वर्गांच्या पुढे संख्या गेली की एक पर्यवेक्षक पद निर्माण होत असे आणि प्रत्येक 10ला 1 आणि मग त्या 10ची संख्या जेव्हा 3 पर्यंत जाईल तर त्यापैकी 1 उपमुख्याध्यापक पद त्याच्यात मिळत असे. याप्रमाणे संच मान्यता होती. आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे सर्व सुविध चालू होत आणि याची सांगड जी आहे ही तेव्हापासून म्हणजे 1975 पासून ही वेतनाशी घेतली गेली, वेतन देयकाशी घेतली गेली. कारण 74-75 पासून खाजगी शाळांचे वेतन हे वेतन पथकामार्फत मंजूर व्हायला लागले आणि ते मंजूर होत असताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांच्या नावाचं संयुक्त खातं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उघडणं त्या काळात अनिवार्य होतं. जे हल्लीच्या काळामध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि ती सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीची ठरलेली आहे. हे आत्ता जो अनुभव आला त्याच्यातून आपण त्याचा विचार केला पाहिजे. चांगलं ते स्वीकारला काहीच हरकत नाही. प्रश्न येतो कुठे? जेव्हा वाद निर्माण होतात आणि जेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि अशांतता येते त्यावेळेला धोरणाचा विचार करणं ही बाब गरजेची ठरते. आता माध्यमिक शाळा संहिता
ही 1961 सालाच्या आधीपासून अस्तित्वात होती आणि 1961च्या आधी तिचं नाव अनुदान संहिता होतं, ग्रँट इन एड कोड. आणि जेव्हा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र झाला, म्हणजे गुजरातचा काही डांगकडचा भाग महाराष्ट्राला जोडला गेला, मध्य प्रदेशचा नागपूरच्या वरचा भाग महाराष्ट्राला जोडला गेला आणि तामिळनाडूकडचा आंध्र प्रदेशचा काही भाग हा आपल्याकडे सोलापूर भागात, अजून इकडे लातूर या भागातनं जोडला गेला. आणि हे जे तिन्ही राज्यांचे भाग जोडले गेले तेव्हा तिथल्या कायद्यांचं संवर्धन व्हावं म्हणून हा भाग पुढे आपल्याकडे जोडला गेला. आणि म्हणून या सगळ्याचं एकत्रित नियमावली व्हावी याकरता विचार होऊन माध्यमिक शाळा संहिता 1961ला नव्याने अस्तित्वात आली. ती 2006ला त्याच्यात दुरुस्ती झाली आणि दुरुस्त माध्यमिक शाळा संहिता आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे नियम आहेत त्या नियमांचा भाग हा आपल्याला बंधनकारक ठरतो. जरी ती संहिता असली तरी त्या संहितेला आधार आहे आणि त्यामुळे त्याच्यानुसारचं जे कामकाज आहे ते आपल्याला आवश्यक ठरतं. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, कारण पुढे आपल्याला या मुद्द्याचा परामर्श शिक्षकेतरांच्या पदांच्या संबंधात घ्यावा लागणार आहे. हे सर्व घडत असताना 2009ला राज्यामध्ये बालकांना मोफत हक्काचे शिक्षण अधिनियम 2009 हा केंद्र सरकारचा अधिनियम महाराष्ट्रात लागू करण्यात आला. अर्थात जो आला तो कागदोपत्री, केवळ कागदोपत्री. 9ला नियम आला, महाराष्ट्र शासनाला त्यानुसार आपले नियम तयार करायची मुभा होती, प्रत्येक राज्याला होती. त्यानुसार 11 आणि 12 या 2 वर्षाला 2 वेळा महाराष्ट्र शासनाने आपली नियमावली तयार करून केंद्र शासनाला सादर केली. परंतु काही तांत्रिकता आणि मुदत या कालबाह्य झाल्यामुळे महाराष्ट्राची हा अधिनियमाला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता मिळालेली नव्हती. मी तुम्हाला हे त्यावेळेचं सांगतो. त्यामुळे 13-14 पर्यंत संच मान्यतेमध्ये जरी वर्गवाची फोड झालेली नव्हतीच, अर्थात शालेय स्तरावर पण झालेली नव्हती, परंतु तरी सुद्धा अंमलबजावणी होत नव्हती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी 13-14च्या वर्षानंतर सुरू झाली ती संच मान्यतेची. व त्यावेळेला शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरू लागली. तिथून हा जो प्रवास आहे हा आपल्याला सुरू झाला. कारण केंद्र सरकारच्या योजनेनुसार एका वर्गाला 1 शिक्षक ही योजना असल्यामुळे विशेष शिक्षकांचं स्थान या गणितामधनं बाजूला पडलं आणि इथूनच जी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली की स्थायी नियमच नाही. दरवर्षी शिक्षक अतिरिक्त ठरणार, कुठेही जा, शिक्षक असो का शिक्षकेतर असो, अतिरिक्त ठरणार हे नियम. किंवा असं आपण म्हणू शकतो की हे अतिरिक्त ठरावेत याकरता नियम तयार केले गेले. आणि मला असं वाटलं होतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये यात काही बदल होईल, परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा जो भाग आहे तो शैक्षणिक दृष्ट्या RTE 2009 पेक्षा बरा असला तरी प्रशासकीय दृष्ट्या तो भागही काही फारसा अनुकूल आलेला नाही. त्याच्यात फक्त अभ्यासक्रम, त्याची मांडणी आणि त्याचं शिकवणं हा जो भाग आहे यापुरता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग हा मर्यादित आहे. कोविडमुळे या धोरणाची पण अंमलबजावणी उशिराने सुरू झाली. त्यामुळे त्याचा अजून लेखाजोखा आपल्याला पुढे घ्यावा लागणार आहे. आपण जरी संच मान्यता घेतली असली तरी त्या अनुषंगाने जे येणारे विषय आहेत त्याचा आपण मागोवा घेत चाललोय, थोडक्यात घेतोय. वेळ येईल तर त्याही मुद्द्यावर आपण सविस्तर बोलू हे निश्चित सांगतो. आता येतो प्रश्न शिक्षकेतरांच्या पदांच्या मान्यतेचा.
मित्र, माध्यमिक शाळा संहिता आत्ता सांगितलं की 1961ला अस्तित्वात आली. त्यापूर्वी ही तीच संहिता वेगळ्या नावाने अस्तित्वात होती. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे शिक्षकेतरांची पदं होती, ती पदं, मंजूर पदं, ही स्थायी स्वरूपात मंजूर होती. नियमात जी तरतूद होती, 500 विद्यार्थी संख्या झाली, 500 पर्यंत एक लिपिक, 500च्या पुढे गेल्यानंतर एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ लिपिक, 1000च्या पुढे गेल्यानंतर 2 वरिष्ठ लिपिक आणि 1 कनिष्ठ लिपिक. त्या 2 वरिष्ठ लिपिकामध्ये वरिष्ठ लिपिक हा कनिष्ठ श्रेणीमध्ये आणि वरिष्ठ लिपिक हा वरिष्ठ श्रेणीमध्ये, अशा पद्धतीची वेतनाची रचना होती. 1500च्या संख्या पुढे गेल्यानंतर 4 लिपिक मंजूर होत असे आणि 2500च्या पुढे संख्या असेल तर शिक्षण संचालकांच्या परवानगीने कार्यालय अधीक्षकाचं पद मंजूर होत असे. हे नियमातली तरतूद आहे. त्या काळात या नियमानुसार बऱ्याच शाळांमध्ये हे अस्तित्वात आलेले आहेत. साधारणतः माझ्या माहिती आणि नोंदीनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये अधीक्षक म्हणजे 2500 पेक्षा जास्त संख्या असलेल्या शाळांची संख्येमध्ये अधीक्षकाचं पद हे 48 शाळांमध्ये होतं. इथपर्यंत आपण जरी मान्य करून म्हणजे विचार करून पुढे चाललो, परंतु माध्यमिक शाळा संहितेच्या आधीचा काळ, त्यावेळेची कामं, त्या पगार बिल एका रजिस्टरमध्ये लिहिलं जायचं. एकच पगार बिल, कॉपी संपली. याद्या भरणा कपात सगळी आजची पद्धती तशी होती, फक्त ती हाताने होत असे. तेव्हा लिपिकाची संख्या 501 याप्रमाणे होती. पण जेव्हा 75ला नवीन अभ्यासक्रम आला, त्या दरम्यान पगार बिल सुरू झाली. प्रारंभीच्या काळात पगार बिलाच्या 3 प्रती असायच्या. पुढे त्याची संख्या वाढत गेली, 4 प्रतीपर्यंत गेली. आणि आपल्या कार्यालयाकरता एखादी म्हणजे कच्ची कॉपी म्हणजे 5 प्रतींचं पगार बिल साधारणतः सुरू व्हायला झालं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शिष्यवृत्तींची संख्या वाढली. तसंच नवीन अभ्यासक्रमामुळे प्रयोगशाळा हा स्वतंत्र विषय झाला आणि 3 विभागाच्या 3 प्रयोगशाळा असणं ही काळाची गरज झाली. विज्ञान शिक्षणाची गरज झाली. आणि साधारणतः 88-19च्या सुमारास, माफ करा, 78-79च्या सुमारास प्रयोगशाळा परिचाराचं पद हे अस्तित्वात आलं. आणि त्या परिचाराच्या पदासंबंधामध्ये असं नमूद आहे, म्हणजे त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचे शासन निर्णय निघत नसत, तर संचालक कार्यालय जे आहे पुण्याचं, ते संचालक कार्यालय अशी पत्रकं पाठवायचे आणि त्यानुसार कामकाज चालत असे. ते GR पेक्षाही मोठे मानले जात असत. त्या परिपत्रकानुसार मंजूर शिपायांच्या पदामध्ये जो कर्मचारी हा 8वी पर्यंत शिकलाय, अशा कर्मचाऱ्याला प्रयोगशाळा परिचर पदावरती नियुक्ती, पदोन्नती म्हणून म्हटलं नव्हतं, परंतु त्याला त्याची कर्मचारी वर्ग 4च राहिला आणि तो प्रयोगशाळा परिचरकडे वर्ग झाला. आणि म्हणून प्रयोगशाळा परिचर हे पद कर्मचारी वर्ग 4 यामधलंच गणलं गेलं आहे. ते पद तसंच आहे. हा मुद्दा विस्तारण सांगायचं कारण आपल्या पुढे लक्षात येईल. सबब त्यानंतरच्या काळामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक हा 10वी पास, पूर्वीच्या काळामध्ये विज्ञान शाखेचा म्हणजे इयत्ता 11वी असेल तर 11वीला विज्ञान विषय असेल असाच व्यक्ती प्रयोगशाळा सहाय्यक पदावर येत असेल. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये इयत्ता 10वी पास कर्मचाऱ्याला विज्ञानाचे 3 भाग स्वतंत्र असल्यामुळे त्याला ही अट लागू करण्यात आलेली, त्याचं काही प्रयोजनही नव्हतं. प्रारंभीच्या काळामध्ये हे प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद हे जिल्हा विकास नियोजन मंडळाकडे मंजुरीला होतं.
तिकडनं अनुदान प्राप्त व्हायचं आणि त्याच्यातनं ह्या पदाचं वेतन व्हायचं. याकरता ह्या पदाचं वेतन देय स्वतंत्र केलं जायचं. आजच्या काळात लोकांना कल्पना नसेल, पण माझ्याबरोबरचे जे सहकारी मित्र आहेत किंवा ज्यांनी कार्यालयात अशी वेतन देयकं पाहिली असतील त्यांना माझ्या म्हणण्याची कल्पना येईल. पुढे या कामाचा वाढलेला बोजा, पेन्शन केस, पगार बिल, शिष्यवृत्ती, देयक, 11वी-12वीच्या वर्गांकरताचा स्वतंत्र शालेय कार्यभार, या सगळ्यांचा विचार करून संघटनेने मागणी केली की आमच्या कामाचं नियोजन करा, पाहणी करा आणि आम्हाला योग्य असा कर्मचारी वर्ग मंजुरीची नवीन पद्धत आम्हाला सुचवा. म्हणून तत्कालीन शिक्षण संचालक कैलासवासी माननीय विवेक चिपळूणकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूणकर समिती निर्माण झाली आणि या चिपळूणकर समितीनं महाराष्ट्रातील शाळांची गटवार विभागणी करून कामांचा प्रत्यक्ष कार्यभार हा शासन निर्धारित नियमांच्या आधारावर तपासला. त्याचे सांख्यिकी विवरण तयार केले, त्याचे आलेख तयार केले, म्हणजे ज्याला ग्राफ म्हणतो. त्यांचा कामाचा आलेख कसा वाढलाय हा आलेख त्या अहवालामध्ये आहे. आणि हे सगळं बघून हा अहवाल शासनात सादर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब यांनी हा अहवाल स्वीकारला. त्या काळात महामंडळाला जे पत्र आलं होतं त्या पत्रात स्पष्ट उल्लेख होता, गव्हर्नमेंट ॲक्सेप्ट्स द रेकमेंडेशन ऑफ अ चिपळूणकर समिती इन टोटो बट अनएबल टू इम्प्लिमेंट ड्यू टू लॅक ऑफ फंड्स. आम्ही चिपळूणकर समितीच्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारल्या आहेत, परंतु आर्थिक कारणास्तव त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. 1981 हे सर्व होत आपल्या महामंडळाने शिक्षकेतरांनी एकत्रित लढत राहून वारंवार मागणी केल्यानंतर 1992ला सर्वप्रथम आपला हा चिपळूणकर समितीचा अहवाल मंजूर झाला. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री माननीय आमदार शरदरावजी पवार यांना दिल्लीत जावं लागल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे तो तसाच राहिला. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की अहवाल जो स्वीकारला त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घेतलेली नाही, त्यामुळे मी हा अंमलात आणण्याकरता असमर्थ आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक. परंतु लवकरच नामदार शरदरावजी पवार साहेब परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आल्या क्षणी आपल्या महामंडळाची वर्षा बंगल्यावरती सभा घेतली. या सभेत सर्व शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, अर्थमंत्री, अर्थसचिव, नियोजन मंत्री असे सगळे खाते सगळे मंत्री यांनी यात सभा झाली आणि त्यामध्येच त्यांनी जाहीर केलं की आपण चिपळूणकर समिती शिफारसी स्वीकारल्या आहेत आणि आपण त्या अंमलात आणीत होतो. आणि 74 पासून म्हणजे 74 हे वर्ष ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतो त्या पंचवार्षिक योजनेमध्ये चिपळूणकर समितीच्या शिफारसीनुसारची पदं 5 वर्षात विभागली गेली आणि पहिल्या प्रारंभीच्या 2 वर्षांचा अंमलबजावणीचा भाग हा 94-95 या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्ण करण्यात आला. त्यानंतरचे 2 टप्पे पुढे पूर्ण करण्यात आले. सांगण्यात हेतू असा आला की वाढलेल्या कामाचं पाहणी करून आलेला अहवाल हाताशी धरून त्यानुसार शिक्षकेतर पदं मंजूर झाली. याचा अर्थ कार्यभार वाढल्यामुळे पदं वाढली, हे तर निश्चित आहे. आणि मग 2000ला आघाडी सरकार आलं आणि आघाडी सरकारने आपल्याकडे पैशाचा तुटवडा आहे या कारणास्तव योजनेतर पदांचा आढावा घेण्याकरता सर्व भरतीवरती बंदी जाहीर केली 2000 साली.
शिक्षकेतरांची पदं ही त्या म्हटलं तुम्हाला 94च्या योजने पंचवार्षिक योजनेत समाविष्ट झाली होती. त्यामध्ये योजने तर नव्हतीच. तरीही या पदांकरता कोकणी समिती नेमली असं भासवलं गेलं. अशी समिती अस्तित्वात आली. त्यांनी कुठली पाहणी केली, त्यांनी सांख्यिकी विवरण गोळा केलं असं माझ्या स्मरणात नाही. आणि मग त्यांनी आपला जो अहवाल तयार केला, त्यांना एकच धोरण होतं की शिक्षकेतरांची पदं कापून टाकणे. आणि ते त्यांनी शिफारस केली. आणि त्यानुसार 21/11/2003 पहिला शासन निर्णय आला. तत्कालीन महामंडळाचे पदाधिकारी यांनी मोठं आंदोलन उभं केलं. विधिमंडळात प्रश्न मांडले आणि विधिमंडळात मांडल्यानंतर शासनाने शिक्षकेतर आकृतीबंध मागे घेतला आणि शासन निर्णय रद्द केला. तो शासन निर्णय रद्द केल्याचा शासन निर्णय झाला. पण सचिव मंडळी गप्प बसली नाही. त्यांनी नव्याने 25/5 दुसरा शासन निर्णय आणला, थोडासा बदललेला. काहीसा शिक्षकेतरांना अनुकूल असा तो निर्णय आज तरी भासतोय. त्यावेळी मला त्यावेळच्या शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांनी सांगितलं की नायवडा हा चांगला आहे, तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगा की हा निर्णय स्वीकारा. मी त्यावेळेला महामंडळात कुठल्याही पदावर नव्हतो, इव्हन मी कार्यकारिणीतही नव्हतो, तेव्हा मी या विषयात काही बोलू शकलो नाही. पण त्यालाही आंदोलन झालं, त्यालाही विरोध झाला आणि मग तोही विधिमंडळाने रद्द केला. शासन निर्णय रद्द केला. शासन निर्णय रद्द केल्यावर शासन निर्णय झाला आणि मग ही भूमिका सचिवांनी परत तशीच चालू ठेवली की शिक्षकेतराच्या भरतीला बंदी आहे. वास्तवात बंदीचं काही कारण नव्हतं, कारण इकडे तुम्ही कार्यभार वाढल्याचं मान्य करून झालं होतं, ज्याचा शासन निर्णय झाला होता. त्यामुळे कार्यभार कमी झाल्याचं नोंद शिक्षकेतरांच्या समोर किंवा जनतेसमोर दिल्याशिवाय शासनाला हा भाग करता आला नसता, करायला नको होता, पण तो केला गेला. म्हणून मी व्यक्तिशः किंवा काही संघटना न्यायालयात गेल्या आणि त्यांनी 25/5 शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती घेतली. त्याप्रमाणे 23/10/13 परत निर्णय आला. तो 25/5 पेक्षाही अत्यंत वाईट होता. परत त्याच्यावर आंदोलन झालं. त्याच्यावर झालेल्या आंदोलनानंतर तोही स्थगित झाला. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली. काही संघटना न्यायालयात गेल्या आणि अशा प्रकारे 23/13 न्यायालयात स्थगित करण्यात आला. याही शासन निर्णयानुसार कुठेही शिक्षकेतरांच्या भरतीला बंदी नव्हती. शासना निर्णयाला बंदी होती आणि त्या निर्णयानुसारच्या अंमलबजावणीला कोर्टाने मनाई केली होती. आणि त्यापूर्वीची परिस्थिती म्हणजे 12/13ची संच मान्यतेची परिस्थिती यथास्थिती राखण्याबद्दल शासनाने माफ करा, न्यायालयाने शासनाला कळवलं होतं. दुर्दैवाने 28 जानेवारी 19 शासन निर्णय आला. त्यामध्ये शिपायांचा समावेश नव्हता आणि शिपायांचा समावेश नसल्यामुळे परत त्याला स्थगिती घेणं भाग पडलं. त्याच्यानंतर मार्च 19 दुसरा निर्णय तोही स्थगिती घेण्यात आली. आणि इथे मात्र शासनाची चळवळ सुरू झाली की आता काय करा. तरी सुद्धा रेटून देण्याचा भाग जो असतो तो रेटून देण्याकरता त्यांनी परत डिसेंबर 20 कर्मचारी वर्ग 4 ही सर्व पदं व्यपगत करून तिथे कंत्राटी पद्धतीच्या नियुक्तीचा शासन निर्णय जाहीर केला. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याला विरोध केला आणि मी हा शासन निर्णय रद्द करतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. परंतु ते रद्द करू शकले नाही, कारण सचिव हे पद मंत्र्यापेक्षा मोठं असतं हे नक्की हे मागच्या एका वेळेला आपण चर्चा केलेली. ह्यानंतर काय व्हायला लागलं की पद भरती नाही असं गृहीत धरून बऱ्याच मोठ्या संस्थांनी ही पदभरती केली नाही. काहींनी तर पदोन्नती पण दिली नाही, ज्याचा काही संबंध नव्हता, पण दिली नाही. आणि ज्यांनी दिली त्यांच्या मान्यता सर्वत्र मिळत होत्या. शिक्षकेतरांची पदभरती होत होती, त्याची मान्यता येत होती.
आजही ज्याला कोणाला माझ्याबद्दलचा या आक्षेप असेल त्यांनी माहितीच्या अधिकारात या गोष्टींचा तपशील जमा करा. म्हणजे जो एक नॅरेटिव्ह पसरवला गेला की संघटनेच्या न्यायालयीन स्थगितीमुळे शिक्षकांची भरती आणि पदोन्नती अडलेली आहे, हा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला आणि त्या संघटनेवरती दडपण आणलं गेलं. काही काळ ती संघटना टिकली सुद्धा, परंतु शासनाचे सहकारी आणि साथीदार हे यशस्वी ठरले आणि त्यांनी ही स्थगिती उठवून घेतली. आता ती स्थगिती उठवून घेतल्यानंतरची परिस्थिती आपल्याला चर्चा करायची आहे संच मान्यतेच्या दृष्टिकोनातून. आत्ताच आपण बघितलं तर संच मान्यता 2018-19 आलेली आहे. जरा स्पष्ट बोलतो, सविस्तर बोलतो. 2018-19 संच मान्यता देताना स्पष्ट करण्यात आले की ही संच मान्यता त्याच्या आधीच्या वर्षाच्या विद्यार्थी संख्येवर देत आहोत. आधीच्या वर्षाच्या विद्यार्थी संख्येवर देत आहोत, बरोबर. म्हणजे 18-19 संच मान्यता विद्यार्थी संख्या गृहीत धरलेली नव्हती आणि नाही. आणि ही संच मान्यता दिली केव्हा? डिसेंबर 19 म्हणजे 19-20 या शैक्षणिक वर्षात. 19-20 डिसेंबर 19. मी मुद्दाम जरा स्पष्ट करतोय पुढच्या मुद्द्याकरता. आणि जर या तारखेला मान्यता दिली असेल तर ते वर्ष संपून गेलं होतं. त्याच्या पुढच्या वर्षाचा 2/3 भाग संपलेला होता डिसेंबर म्हणजे. आणि तेव्हा तुम्ही संच मान्यता देता. ती सुद्धा देताना त्यामध्ये शिपाई पदांचा उल्लेखच नाही. शिपाई पद शासन निर्णय केव्हाचा आहे? डिसेंबर 20चा. मग डिसेंबर 19च्या अंमलबजावणीचा प्रश्न आला कुठे? परंतु विरोध करायचा नाही, आम्ही शासनाचे साथीदार सहकारी आहोत, ही भूमिका कायम डोक्यात ज्यांच्या ठसली त्या महावीरांनी हे कामकाज अशा पद्धतीनं केल्यामुळे आज सर्व शिपाई वर्ग हा कंत्राटीवर गेलेला आहे. खूप मोठी अडचण निर्माण झाली. सगळ्यात मोठी जी अडचण सुरू झाली ती 18-19 संच मान्यतेनुसार. मी आपल्याला मगाशी बोललो होतो की माध्यमिक शाळा संहिता त्याच्या पूर्वीपासून अतिरिक्त ठरवणे आणि त्यांचं समायोजन याची कार्यपद्धती हा विषय मग सांगितलेला आहे. त्याचे 3 पोटनियम आहेत. स्पष्ट करण्यात आलेलं आहे की शालेय स्तरावरच्या सेवा ज्येष्ठतेचं पालन करण्यात यावं. लक्षात घ्या, शालेय स्तरावरच्या सेवा ज्येष्ठतेनुसार जो कनिष्ठतम असेल तर तो अतिरिक्त ठरेल. प्रारंभिक स्तरावर त्याचं समायोजन संस्था स्तरावर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नंतर तो तालुका स्तरावर होईल, मग जिल्हा स्तरावर होईल, मग विभागीय स्तरावर होईल, मग राज्य स्तरावर. अशा त्याची रचना आहे. 18-19 संच मान्यतेमध्ये फार मोठ्या नेत्याचा जिल्हा आहे सातारा. त्या सातारा जिल्ह्यामध्ये मी उदाहरण म्हणून सांगतो, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घडले. माझ्या समोर उदाहरण आलं म्हणून मी एक पुरावे म्हणून बोलतोय. सातारा जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्य लिपिक हा मुख्य लिपिकाच्या जागी या शाळेचा मुख्य लिपिक अतिरिक्त ठरला तर दुसऱ्या शाळेतलं जे पदोन्नतीचं पद रिक्त ठेवलं होतं तिथे त्याची नियुक्ती केली दुसऱ्या संस्थेत. आणि नियम काय सांगतो? सेवा ज्येष्ठता ही संस्था स्तरावर आहे. सेवा ज्येष्ठता संस्था स्तरावर आहे. हे काय कामाचं? चुकीचं अंमलबजावणी, चुकीची रचना, चुकीची कार्यपद्धती, नियमबाह्य. रत्नागिरीमध्ये 2 प्रकरणं घडली. त्या प्रकरणामध्ये त्यापैकी एका प्रकरणामध्ये ज्या शाळेत हा वरिष्ठ लिपिक
समायोजित झाला, दापोली तालुक्यातली गोष्ट आहे, हा लिपिक समायोजित झाला, त्या शाळेच्या कनिष्ठ लिपिकांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा केला, या नियमानुसार हे पदोन्नतीचं पद आहे, त्यामुळे हा वरिष्ठ लिपिक इथे रुजू होऊ शकत नाही, कारण हे मला पदोन्नतीपासून रोखलं जाईल. मित्र, हा कर्मचारी जिंकला. आणि जो कर्मचारी समायोजन होऊन आला होता वरिष्ठ लिपिकाचा, त्याला परत मूळ शाळेत जायला लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी जी घडामोड झाली 19 साली, ही शासनाकडून न्यायालयाचा अवमान करून झाली. कारण त्याच्या आधी 23/10/13च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जेव्हा शासनाला न्यायालयाने त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याला स्थगिती दिली होती, नकारात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्या नकारात्मक म्हणजे 28 जानेवारी 19 शासन निर्णय. ही नकारात्मक कारवाई उघड न्यायालयाचा अवमान होता आणि आहे. आणि इथे लक्षात घ्या की शिक्षकेतरांची पदं खूप कमी झाली. जो आपण चिपळूण समिती अंमलात आल्यानंतर जी आपली संख्या 1,23,000 होती, ती आता या 28 जानेवारी 19 मुळे साधारणतः त्यावेळचे 41,000 कर्मचारी वर्ग 4ची पदं व्यापकच झालेली आहेत. आणि बाकी वर्गांची संख्या ही 36,000च्या आसपास सीमित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिकाची जे 2 पद मी म्हटलं होतं, ते पद एकच ठेवले. कार्यालय अधीक्षक पद व्यापक केले. म्हणजे आता मुख्य लिपिक 1, वरिष्ठ लिपिक 1 आणि कनिष्ठ 2-3 जे होतील ते, अशी रचना आलेली. आता बाकी प्रश्न येतच नाही. ग्रंथपालांचा अर्धवेळ पद गेलेलं उन्नयनमुळे. ज्या शाळेला अर्धवेळ ग्रंथपाल मिळू शकत होते, ती शक्यता त्या संघटनेने घालून टाकली. अर्धवेळ ग्रंथपाल गेले. आता 2 ठिकाणच्या अर्धवेळ काम करणारा माणूस हा पूर्ण वेळ झाला. आणि त्या याच्यावरनं जेव्हा तो निवृत्त होईल, त्या 2 पदाचं काम करताना, तेव्हा त्या 2 स्वतंत्र शाळांची दोन्ही अर्धवेळची पदं व्यापकच होती. ही माणसं जी आत्ता उन्नयन झालंय ती आहेत तोपर्यंतच ती पदं राहणार. आणि हा मोठा तोटा आपल्या शाळांना झालाय की शाळांना मिळणारं अर्धवेळ ग्रंथपालाचं पद कायमस्वरूपी रद्द करण्यात आलंय, जे कार्यभारानुसार मिळालं होतं. लक्षात घ्या, या पद्धतीच्या संच मान्यता आज येतात. ते खूप डंगोरे पेटले गेले फेब्रुवारी महिन्यापासून. भरती होणार वाटेल त्याकडे सांगितले जात होते. भरतीचा मार्ग मोकळा झाला. कुठे संच मान्यता 23-24ची मिळाली. आता तिच्यावरच्या दुरुस्त्या हे काम सुरू आहे. मग 24-25 संच मान्यता होईल. संच मान्यतेनुसार पदमंजुरी ठरतील. ती मंजूर झालेली पदानुसार त्याच्यात अतिरिक्त ठरतील. मग अतिरिक्तांचं समायोजन होईल. ते समायोजन झाल्यानंतर जर पद रिक्त राहिली तर ती भरण्याची परवानगी मिळेल. हा सर्वसाधारण नियम आणि कार्यपद्धती आहे. परंतु ज्यांना घिसडगाई करायची आहे ते काय, हल्ली काय झालंय, म्हणजे एक असं पूर्वी होतं की भ्रष्टाचार म्हटला की महसूल विभाग 1 क्रमांकाला का पोलीस विभाग 1 क्रमांकाला. आता त्या स्पर्धेमध्ये शिक्षण विभाग आहे. स्वतः आयुक्तांनीच तक्रार केली आहे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला. म्हणजे माझा प्रश्नच येत नाही. अशा परिस्थितीत आपला मार्ग काढायचा आहे. त्या मार्ग काढण्याकरता
आपले विचार, आपली मतं मला जाणून घ्यायची आहेत. अवश्य व्यक्त व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सहकार्यांना पाठवा. चर्चा घडवा. आपली मतं मला कळल्यास आम्ही सर्व, माझी अमित शिक्षकेतर ही टीम आपल्या सहाय्याकरता उभी राहील. कुठल्याही शंकेकरता, विचाराकरता आमचं हे यूट्यूब चॅनल खुलं आहे एवढं नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.